तर जळगाव जिल्ह्यातल्या हतनूर धरणाचे 41 पैकी 18 दरवाजे पूर्णपणे उघडलेत। जळगाव जिल्ह्यासह मध्य प्रदेश, विदर्भात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याची आवक सुरूच आहे। सद्यस्थितीत धरणातून 97,046 क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तर तापी नदीपात्रात हे पाणी सोडण्यात येते, त्यामुळे तापी नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत। हतनूर धरणाचे एकूण 18 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। मंगेश जोशी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मंगेश, अतिशय मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे, तब्बल 97,000पेक्षा जास्त। काय अधिक माहिती? नक्कीच प्रज्ञा, खरं तर गेल्या 4 दिवसापासून जे आहे जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने हतनूर धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। सोबतच मध्य प्रदेश व विदर्भातही पाऊस सुरू असल्यामुळे पाण्याची आवक वाढत राहिल्याने खरं तर हतनूर धरणाचे 18 दरवाजे हे पूर्णपणे उघडण्यात आलेले आहेत। जवळपास 97,000पेक्षा अधिक क्युसेक्स पाणीचा विसर्ग जो आहे हा तापी नदी पात्रात सोडण्यात येत आहे। त्यामुळे तापी नदीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। पाण्याची आवक वाढत राहिल्यास अजूनही हतनूर धरणाचे काही दरवाजे जे आहेत ते उघडण्याची शक्यता आहे। त्यामुळे पाण्याचा विसर्ग जो आहे हा 1 लाखापेक्षा अधिक क्युसेक्सने वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासनाने संपूर्ण स्थानिक जे अधिकारी आहेत त्यांना देखील अलर्ट मोडवर राहण्यास सांगितलेलं आहे। एकंदरीतच पावसाचा जोर अजून कायम आहे, त्यामुळे पुढील काळामध्ये धरणातून पाण्याचा विसर्ग हा वाढण्याची शक्यता आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।